राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आम आदमी पार्टीचे नवी मुंबई उपाध्यक्ष, कैवारी कामगार संघटनेचे सरचिटणीस, माहिती अधिकार कार्यकर्ता, महासंघाचे ऐरोली सहप्रचार प्रमुख देवराम सूर्यवंशी यांनी ऐरोली येथील सेक्टर 6 मधील ताराबाई फुलचंद मडवी गार्डनमध्ये हाय व्होल्टेज टावरचे फाउंडेशनचे सिमेंटचे प्लास्टर निघून जाऊन सदर फाउंडेशन कमकुवत झाल्याचे दृश्य दिसत होते. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज करत पाहणी करण्याचे सूचित केले होते. शनिवार दिनांक 28 जून रोजी महावितरणचे अधिकारी किशोर भानुशाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी दक्ष राहण्यासाठी सूचनेचा बॅनर लावण्यात आला. तक्रार अर्जाची दखल घेऊन पाहणी करून सूचना फलक लावल्याबद्दल देवराम सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले. अण्णासाहेब आहे, आदर्श भारत माझा, ऐरोली. नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी, सरचिटणीस कैवारी कामगार संघटना, सहप्रचार प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, नवी मुंबई. नमस्कार. मी आपणास सर्वांना असे सांगू इच्छितो की पर्यटनस्थळी, धार्मिक स्थळी, कुठे सहलीच्या ठिकाणी, धबधब्याच्या ठिकाणी आणि आपण कुठल्याही मौज मस्तीच्या कामासाठी किंवा कुठे कार्यक्रमासाठी जात असाल, त्या सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे. शासनाने वेळोवेळी ज्या सूचना फलक लावलेल्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे पुढील होणारा जो अतिप्रसंग आहे तो टाळता येईल. त्याचप्रमाणे आपणास असे सांगतो की आज वाहन चालक जो मार्गक्रमण करत असतो त्याच्या बाजूलाही एक कार चालू असते, जात असते, पण त्या कारला चा दरवाजा कधी उघडा असेल तर तो कार चालक त्या पुढे जाऊन त्या कारकर्ता त्याला सांगतो की दरवाजा उघडा आहे, तो तुम्ही बंद करा. म्हणजे अशा प्रकारचे वाहन चालकांमध्ये ही एक प्रकारची एक वृत्ती आहे की त्यांनी एकमेकाला ते सावध करण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे आपणही प्रत्येक नागरिकाने सावधतेने कुठे जात असताना कुठल्याही वस्तूचं परीक्षण करून आपणही सावध राहून इतरांना सावध करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे मी ऐरोली नवी मुंबई सेक्टर 6मध्ये असलेले कैलासवासी ताराबाई फुलचंद मडवी या उद्यानात मी नेहमी सकाळ किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी येत असतो. पण असे अनेक वर्षापासून मी बघत आलो आहे की जे टावरजवळ ज्या गार्डनमध्ये जे टावर उभारलेलं आहे, मोठं टावर उभारलेलं आहे, ते टावरच्या चारी बाजूने जे प्लास्टर लावलेलं आहे, ते प्लास्टर एकदम मुरकी झालेलं आहे, तुटलेलं आहे आणि आतला गाभारा जो कॉन्क्रीटचा गाभारा दिसतो आहे. मग मला असं वाटलं की अशा प्रकारचं ही जर एक टावर दिसतं आहे, याची दशा दिसते, त्याबद्दल मला भीती वाटून मी कार्यकारी अभियंता महावितरण विभाग वाशी यांना आम्ही निवेदन देऊन याबाबत पाहणी करून पुढील होणारी एक दुर्घटना टाळण्यासाठी मी त्यांना विनंती केली आहे. त्याप्रमाणे महावितरण विभागाने त्यांचे अधिकारी भानुशाली साहेब यांना पाठवून ते आणि त्यांचे सहकारी येऊन कालच ते बघून गेलेत आणि किशोर भानुशाली साहेबांनी मला असं सांगितलं की हे जे आपण सांगतात हे प्लास्टर वगैरे तुटलेलं हे पडलेलं आहे, परंतु त्याचा जो आतमध्ये जो कॉन्क्रीट ठेवलेला आहे, कॉन्क्रीट तो एवढा मजबूत आहे की आपल्या जर सायक्लॉन किंवा मोठं तुफान जरी आलं तरी झाडं पडतील पण आमचं टावर पडणार नाही. याबद्दल तुम्ही भीती तुम्हाला जी आहे ती काढून टाका. नागरिकांना त्याबद्दल धोका नाही आहे. तरीसुद्धा आम्ही काल परवाच आम्ही हे असं एक बोर्ड लावून गेलेलो आहे. त्या बोर्डात म्हटलेलं आहे की टावरच्या खाली कोणी बांधकाम करू नये, कचरा टाकू नये, विटा टाकू नये किंवा गवत जाळू नये, जे झाडं लावू नये. पण शिवाय पावसाच्या वेळी विजेचा कडकडाट होत असेल तेव्हा या उच्च वाहिनीच्या सानिध्यात नागरिकांनी राहू नये अशी आम्ही सूचना फलक लावलेले आहेत. आणि सर्व टावर जे स्थित आहेत नवी मुंबईच्या परिसरामध्ये त्यांची वेळोवेळी आम्ही पाहणी होत असते. त्यामुळे आपण चिंता करू नका. आणि अशा प्रकारे त्यांनी मला आव्हान दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी हे जे प्लास्टर वगैरे तुटलेले ते आम्ही ताबडतोब दुरुस्त करतो. त्याबद्दल मी श्री किशोर भानुशाली साहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि महावितरण विभागाचं मी मनोमन
आभार मानतो. त्याचप्रमाणे सेक्टर 6, सेक्टर 7, सेक्टर 8 येथील कार्यकर्त्यांच्या वतीने देखील मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.